नुसती माती झाली या घरात. त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. तरी सांगत होते वाडा इका, पण नाही, ऐकायचंच नाही. डिंपे, अगं काय होतंय? तिला जर कळलं मी प्रेग्नेंट आहे तर अख्ख्या गावभर करली. त्या दिवशी सारख्या परत कोरड्या उलट्या व्हायला लागल्या होय ग तुला? डिंपे, काय गोड बातमी आहे का काय तुझ्याकडं? आये ए आये, मंगले बाबू. ए आत्या ग बस. असं काय नाही, गोड बातमी वगैरे काय नाही. पित्ताचा त्रास होतोय मला. 2-3 दिवसापासून जागरण झालंय ना, आणि त्यात ते काल शिळी भाकरी पण खाल्ली, त्यामुळे आणखी त्रास व्हायला लागलाय. असं काय नाहीये, उगाच काय अफवा पसरू नको. बया, पण मला तर तशीच लक्षणं दिसतात. अगं पण मी का तुझ्याशी खोटं बोलीन ना? ती पण हाय, पण मी काय म्हणते, एकदा डॉक्टर कडे जाऊन चेक करून घे की. नाही, काय गरज नाही डॉक्टरांकडे जायची. एकदा सांगितलं ना मला पित्त झालंय, लिंबू पाणी पिले की बरं वाटत. नाही जायचं मला कुठं. आता बरं वाटते. परत असल्या काय अफवा पसरवू नको कोणाला. हिची लक्षणं काही ठीक दिसत नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. माझ्यापासून लपवती काय? अरे तुम्हाला सांगितलंय ना, साहेब कामात आहेत म्हणून. एवढं काम करतात तर मग जनार्दन गायकवाडांना अजून शोधून कामं काढा नाही. अजून त्यांचा शोध का लागला नाही? इन्स्पेक्टर नक्की कामात आहेत की त्यांच्याकडे उत्तर नाही पत्रकारांच्या प्रश्नांची? तुम्ही त्यांना बाहेर बोलवा, त्यांना आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. जनार्दन गायकवाडांचा तपास कुठपर्यंत आलाय? काय प्रगती आहे? आम्हाला त्यांच्याबद्दल सगळी माहिती पाहिजे. तुम्ही सरांना बाहेर बोलवा. हो हो, बाहेर बोलवा, बाहेर बोलवा त्यांना बाहेर अजिबात. बोलवा ते बघा साहेब आले. गाडी करा. साहेब, जनार्दन गायकवाड यांच्याविषयी काय तपास लागलाय का? सध्या ते नेमके कुठे आहेत? तुम्ही पत्रकारांना सांगितलं होतं की ते सुखरूप आहेत, मग ते अजून लोकांसमोर का आले नाहीत? पोलिसांना एवढा वेळ का लागतोय? ते खरंच सुखरूप आहेत की तुम्ही खोटी माहिती देऊन आमची झेपण करताय? बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही सगळे एकदम शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. फक्त एवढंच सांगतो की जनार्दन गायकवाड सुखरूप आहेत आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही काही माहिती गुपित ठेवलेली आहे. आय थिंक दिस इज इनफ. ब्रेकिंग न्यूज. आत्ताच आलेल्या माहितीनुसार जनार्दन गायकवाड सुखरूप आहेत आणि त्यांचं ठिकाण पोलिसांना कळालंय. फक्त त्यांच्या जीवाला धोका असल्या कारणाने पोलीस सध्या त्यांचं ठिकाण सांगू शकत नाहीयेत. नेमकं जनार्दन गायकवाड यांच्यासोबत काय घडलंय हे अजूनही कळायला मार्ग नाही. नक्की ते ठीक आहेत की पोलीस आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत हे वेळ आल्यावर कळेल. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अलर्ट. अक्का, वाईस दम काढा. माझा अजून स्वयंपाक व्हायचाय. तुम्हाला काय भस्म लागला का हो? जेव्हा बघा तेव्हा भूक लागलेली असती. मंगले, अगं मी काय तुला जेवण मागायला नाही आले. मी म्हणलं जरा बोलावं, जरा गप्पा माराव्या तुझ्याशी. भया, माझ्याशी कवापासून तुम्हाला गप्पा माराव्याशी वाटू लागल्या व? अगं पहिल्यापासूनच वाटायच्या, पण तू सदा ना कदा नुसती कामात गाडलेली असती ना, म्हणून कधी बोलता नाही आलं. गप्पा मारण्यापेक्षा ना वाईच कामात हातभार लावला ना तर परवडेल मला. नाही नाही, माझ्या लक्षात आलंय तुम्ही कसल्या गप्पा मारायला आलं. पण त्या आधीच सांगते, तुम्ही मला किती बी लाडी गुडी लावली, किती बी मस्का मारला, तरी मी वाडा ऐकायला तयार नाही होणार. मंगले, अगं मी वाड्याचा इशय तरी काढलाय का? मी आपली वेगळंच बोलायला आले तुझ्याशी. काय बोलायला आला तुम्ही? बरं, रात्री आपल्या घरी शिळी भाकरी उरली होती का ग? अक्का, मी एवढ्या बी कोत्या मनाची नाही, घरी आलेल्या पाहुण्याला शिळ खाऊ घालील. मंगले, मी तुला म्हणले का तुम्हाला शिळी भाकरी खाऊ घातली?
मी बोलते एक तू सांगते एक. अगं मलाच काय तुझ्या लिकीला बी शिळं खायला नको देऊ. पण काय ग डिम्पीने खरंच रात्री शिळी भाकरी खाल्ली होती का? मला नाही माहित. आणि भूक लागली असेल तर खाल्ली असेल की का? काय झालं? मंगली आपली डिम्पी ना पोटुशी हाय. अवा काय सांगता? तुम्हाला कसं कळलं? डिम्पलनी सांगितलं का तुम्हाला? ती कसली सांगती? अगं काल धरणं निसत्या कोरड्या उलट्या करती, सकाळी बी उलट्या करत होती. आणि ही समधी लक्षणं ना पोटुशी बाईची आहेत. पण मी तिला विचारलं तर मला म्हणते नाही शिळ्या भाकरीचं तुकडं खाल्लं ना म्हणून मला उलट्या होत्या. मग तसंच असेल. तर डिम्पल पोटुशी असती ना पळत माझ्याकडे आली असती आणि समद्यात पहिल्यांदा मला सांगितलं असतं तिनं. आणि तिला समद्यांपासून लपवायचं असेल तर अवाक्का काय बी बोलू नका. खरंच तिला पित्ताचा त्रास होत असेल आणि पोटुशी राहणं म्हणजे काय चोरी हाय बाई लपवायला? तुम्ही तर बाया तोंडाला येईल ती बोलताय. हे बघ बाया मंगली, माझं सांगायचं काम होतं ते मी केलं. आता तू विश्वास ठेव नाही तर ठेवू नगस. नाहीच माझा विश्वास. तेवढी भाजी निवडा, आत्यांना चहा देऊन येते. डिम्पीची ना काय भानगड आहे ती नक्की शोधूनच काढली पाहिजे. बघतेच मी आता. त्यांचं ठिकाण हे पोलिसांना कळालेलं आहे, पण त्यांच्या जीवाला काही धोका असल्यामुळे पोलीस त्यांचं ठिकाण हे सांगत नाहीये. नेमकं जनार्दन गायकवाड यांच्या सोबत काय घडले हे कळायला अजून काही मार्ग नाहीये. नक्की ते ठीक आहेत की पोलीस आपल्यापासून काही लपवतायत हे वेळ आल्यावरतीच कळेल. हा इन्स्पेक्टर खरं बोलतोय की तो डॉक्टर म्हणाला तसा खेळ खेळतोय? नाही, काही का असे ना पण मला गाफील राहून चालणार नाही. संपतला पाठवा आत. काय झालं मॅडम, बोलवलं? हे बघताय का? हा काय चाललंय हे? तो इन्स्पेक्टर जर खरं बोलत असेल आणि आपले साहेब जर खरंच जिवंत असतील तर सगळ्यात आधी ते मला भेटायला हवेत. त्या डॉक्टरच्या मागे लावलीत ना माणसं आपण? हो मॅडम. मग काय माहिती काढली त्यांनी? अजून तरी काहीच नाही, पण मी आता फोन करतो आणि पाहतो काही हाती माहिती लागते का. जे काय करायचं ना ते लवकर करा. फार वेळ नाही आपल्याकडे. ही बातमी जर मीडियाने उचलून धरली तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच द्यावी लागतील. मी पाहतो मॅडम काय ते, तुम्ही काही काळजी करू नका. येतो. बोल, तुझी शेवटची इच्छा काय? बोल. हे काय करतोय डॉक्टर? सोड ना मला. तुला मी देतो ना पैसा, तुला पाहिजे तेवढा पैसा देतो. माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो. मी पोलिसात जाणार नाही. इथं काय घडले कोणाला काही सांगणार नाही. मला सोड ना डॉक्टर. हात जोडतो रे तुझ्या समोर. माझ्या आयुष्याची भीक मागतो तुला. मला जाऊ दे. ओरड अजून, ओरड अजून. एक फटका टाकला ना, कवटी ओपन होईल, मेंदू बाहेर. हात पाय सगळं कापून टाकीन. पोस्टमॉर्टम करणारा कळणार नाही कुठला पार्ट कुठे लावायचा.
मला ऑफर देतोस माझ्या समोर? ठीक आहे. नाही मारत तुला. खुश? नाही मारत तुला. फक्त दिलेल्या शब्दाला जाग तू. अजिबात हालचाल करू नको. शांत राहा. अजिबात आवाज करायचा नाही, नाहीतर सागर मारून टाकेल. शांत राहा. जर का बाहेर जामकर असेल त्याला इथून बाहेर काढता येणार नाही. दुसरा मार्गच नाही इकडे. बाहेर जामकर असेल तर आधी त्याचा जीव घेतो. मग तुझ्याकडे बघतो. साहेब, इथं तर कोणच नाही. मागून कुणी पळून गेलं? नाही साहेब. आपण यायच्या आधीच त्यांना गायकवाडला इथून हलवलं. चल. अगं ते सोड, तू इथं काय करतेस? तुम्ही कोणाला मारायला निघाले होते? आणि मला वाटलं तो जामकर आलाय. म्हणजे तुम्ही जामकरला मारणार होते? डॉक्टर, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला मारणार होते? इन्स्पेक्टर जामकरला. आणि ते जरी हल्ल्यात न वाचले असते ना तर वाट लागली असते. आपल्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. डॉक्टर, तुम्ही जे काय करताय ना ते थांबवाय. याचा काय उपयोग होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्वतःची पण आणि माझी पण काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे तुमच्यामुळे वाट लागली आहे माझी. करिअर बरबाद केलंय माझं.
डिंपल काय घडलंय तू नीट सांगशील का? कालपासून अशी चिडचिड करतेस, मध्येच निघून काय जातेस, बोलत नाही. अरे काय झालंय सांग. मी काल रात्री जेवायला बसले होते आणि जेवताना नाही नको. डॉक्टरांमुळे आतापर्यंत ज्या ज्या बायका प्रेग्नेंट राहिल्या तेवढं सगळ्यासनी डॉक्टरांनी मारले. डॉक्टर माझा बी जीव घेत त्यामुळे नको सांगायला. डिंपल जेवायला बसली होतीस तेव्हा तेव्हा काय काय झालंय? जेवायला बसले होते आणि बातम्यांमध्ये बघितलं की यांना पोलिस शोधते ती आणि आपलं ते इन्स्पेक्टर जामकरवर लय प्रेशर आहे. डॉक्टर इन्स्पेक्टरला जर कळलं नाही ते इथं आहेत तर वाट लागल आपली. हो मला कल्पना आहे त्याची, म्हणून तर काल रात्री याला इथे आणलंय. डॉक्टर आपण जे काय करतोय ना आता ते थांबू आणि इथनं पळून जाऊ. हे जे काय असणार आहे शेवटचं असणार आहे. हो हे शेवटच आहे. कसला विचार करताय? डिंपल एक महत्वाचं काम आठवलंय मला. तू याच्याकडे लक्ष दे. मी आलोच. कसलं काम? आलोच मी. डॉक्टर दार लावून घे. शांत बसा. हो साहेब, पोलिसांचं स्टेटमेंट ऐकून मलाही खूपच आनंद झाला. आमचे हे लवकरच परत येतील. पोलीस तर तपास करतायतच, पण मी माझी माणसं लावली आहेत कामाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. खरं सांगायचं तर आपला पक्ष, तुमच्यासारखे पक्षश्रेष्ठी हे सगळे माझ्या पाठीशी आहेत, म्हणूनच या सगळ्यांशी लढायचं बळ मिळतंय मला. आपल्या साहेबांबद्दल जर काहीही कळालं ना, मी तुम्हाला पहिले कळवेन. तुम्ही निश्चिंत राहा. ठेवते. धन्यवाद. या पक्षश्रेष्ठीचं भलतंच प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. मॅडम गणेश आलाय. त्याला आपण डॉक्टरांच्या मागावरती पाठवलं होतं. बोलवा त्याला. गणेशला आत पाठवा. काय मग, काय खबर? अरे बोल ना मॅडम, काय म्हणतायत ते? चकवा देऊन निसटला तू, काय? पण गाठला त्याला मी. जंगलामध्ये एका अडगळीच्या खोलीत जाताना दिसला. त्याला माझा संशय येऊ नये म्हणून मी त्याच्या पाठीमागे गेलो नाही इतकं. जंगलात आणि अडगळीच्या खोलीत नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या डॉक्टरकडे नंतर बघते. आधी माझा नवरा जिवंत आहे का ते बघूयात. चला, मला ती जागा दाखवा. काय? अरे शांत बस ना बाबा. किती पण हालचाल केली ना तरी तुला सोडणार नाही, त्यामुळे गप बसायचं. शांत बस ना. जास्त वळवळ केली ना तर इथं जीव गेला. ते डोकं फिरलंय माझं. अरे गप. काय चाललंय? काय काय बोलायचंय? जे काय बोलायचंय ना ते लवकर बोलायचं. बोल. तुम्ही दोघं नवरा बायको मिळून करताय नाही सगळं? तू काय इंटरव्ह्यू घेतोय का माझा? हा, हे असलं फालतू बोलायचं असेल ना तर. ए थांब थांब. कशासाठी करताय सगळं? पैशासाठी ना? तू सांग किती पैसा पाहिजे तुम्हाला? मी खूप पैसा देईल तुम्हाला. तू फक्त आकडा बोला, मला मारू नका. मी म्हणन तेवढं. तू मागशील तेवढा. तू पाहिलं नशील एवढा पैसा मी द्यायला तयार आहे. माझ्या प्रॉपर्टी आहेत पुण्यात, मुंबईमध्ये. मुंबईत पण आहे? हो मुंबईमध्ये पण. ती मुंबईची प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करतो.
माझ्या बायकोला कळू न देता. इतका पैसा मी तुला देईल, इतका पैसा देईल, तू स्वप्नात पण एवढा पैसा पाहिला नसेल. एवढा तुम्हाला वाटत असेल मला मारल्यानंतर तुम्ही इथून सुटाल, तसं नाही. माझी बायको आहे ती तुम्हाला सुद्धा जिवंत सोडणार नाही. जी स्वतःच्या नवऱ्याची नाही झाली ती दुसऱ्याची काय होणार आहे? जरा विचार करा. जाऊ दे, मला सोड. हो माणूस म्हणतोय ते बरोबर आहे. ती बाय कधी काय करल ना काहीच सांगता येत नाही. त्या डॉक्टरांच्या डोक्यात काय चालू आहे ना ती पण कळना झाले. त्यापेक्षा मी ह्यांच्याकडनं पैसे घेते आणि ह्यांना सोडून देते आणि जाते इथनं पळून. नाही 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 नको. डॉक्टरांनी कळलं तर जीव घेताल माझा. त्यात मी आता प्रेग्नंट पण राहिल्या. याचं काय करायचं काहीच कळना झालंय. आणि असं पण डॉक्टर म्हणले ती शेवटचा हात मारायचा आहे. वाईच वाट बघायला काय जाते. कसला विचार करते? तुला पैसा आणि अजून काय हवं ते सांग, मी ते सुद्धा द्यायला तयार. सोड मला, जाऊ दे. नाही, तुम्हाला जे काय बोलायचंय ते डॉक्टरांना बोला, ते निर्णय घेते. त्यामुळे आता नाही का बस. त्या देवयानीची समजूत गाठली पाहिजे. काहीही झालं तरी तिला माझ्यावर संशय येता कामा नये. तिचा संशय मला महागात पडू शकतो. ती माझाही काटा काढायला कमी करणार नाही. काय कुठे काय जंगल सफारीला की घबाड लपवायला? या जंगलात कशाला काय लपवीन मी? गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. इकडे कुठे? काम होतं माझं, आलो होतो. का? जनार्दन गायकवाडला कुठं लपवलंस? काय बोलताय जामकर साहेब, मी कशाला त्यांना पकडेन? बरं, 1 मिनिटासाठी आपण असं समजूया, मी त्यांना पकडलं. करा मला अटक आणि घेऊन जा कोर्टात. कोर्टासमोर पुरावे लागतात. मागच्या वेळी माहिती ना काय झालं. करा अटक मला, नाहीतर शोधा त्यांना. आणि तेही जमत नसेल तर राजीनामा द्या. यावेळी चूक होणार नाही. लवकरच तुझ्या घरापासून पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढणारे मी तुझे. ती वेळच येणार नाही जामकर साहेब. चला वायकर, येऊ का? साहेब, याला आत्ताच अडकवायला पाहिजे होतं. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चांगला सुजावलं असतं त्याला. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. अरे गप ना बाबा, कावडी गडबड चालू आहे. राहा ना शांत.
गप. काय किती पण वळवळ केली ना तरी काय सोडणार नाही. सोडायचं असताना आधीच सोडलं असताना. काय तू गोळा परत तोंडात कोंबू नका, मला श्वास घ्यायला त्रास होतोय. ठीक आहे, पण जास्त वळवळ करायची नाही. हा आता जागीत जीव घे. गप्प बसायचं. हा डॉक्टर पण कुठं गेले? एवढा वेळ लागतो ह्या यायला. माझी अवस्था पार केली या कामात.
तर फार लांब गेला नसेल, असेल इथेच कुठेतरी दडून बसलेलं. शोधा त्याला. हो सर. डिंपल, हा आमदार कुठे गेला? इथंच होते. कुठं गायब झाले? डॉक्टर तुला कळते का तू काय केलं डिंपल? तू जर का जामखर छाती लागला ना, आपण दोघं जेलमध्ये सडत बसतो. तुला कळतंय का? डॉक्टर मी आज ध्यान दिलं होतं, पण तुम्हाला माझ्या अवस्था माहित आहे ना. तू ना मूर्ख आहेस. डॉक्टर नाही नको. साहेबांना आवाज दिला तर डॉक्टर सावध होईल. मीच पकडतो त्याला. साहेब सापडला. साहेब साहेब सापडला. सापडला बघा. अहो वायकर, मी आहे. अहो काय करताय? मला वाटलं डॉक्टरच आहेत. सगळी सर्व्हिस वाया गेली तुमची. सगळं जंगल पालतं घातलं सर. तो डॉक्टर कुठेच नाही सापडला. चला. तू तुझं जीवन घेतो. हे सोड. सोड मला. थांबा, मला जरा साहेबांशी बोलायचंय. तुम्ही तिकडे थांबा. सगळी माझी माणसं होती. तू फितवलंस माझ्या विरोधात त्यांना. स्वतःच्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघालीस तू. नीच बाई असशील तू वाटलं नव्हतं मला. पण आता तुझे दिवस भरले समज. गप्प गप्प बसायचं. खूप आवाज चढवला. मला नीच म्हणतोयस? जरा स्वतःकडे बघ. माझी काय चूक? हा, मी एक साधी गृहिणी होते. मला फक्त सुखाचा संसार करायचा होता. त्याच्या पलीकडे काहीच स्वप्न नव्हती माझी. तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं मी. पण तू काय केलंस? हा, सत्तेसाठी माझा वापर केलास. सतत मानसिक छळ केलास माझा. माझ्या इच्छेविरुद्ध राजकारणात आणलं मला. आणि माझा अडसर होऊ शकतो हे कळल्यावर मलाच मारायला निघालास. तुला काय वाटलं मला कळणार नाही? मी आता पहिल्यासारखी देवयानी राहिली नाहीये. मला पण राजकारण येतं. तू मला मारशील आणि मी तुला मारू देईन.
एवढी दूध खुळी राहिली नाहीये मी आता. कोण म्हणलं मी तुला मारणार होतो? सांग ना, कोण म्हटलं? मला फक्त आमदारकीचं तिकीट हवं होतं आणि आमदारकीच्या यादीतून तुझं नाव, तुझा पत्ता मला कट करायचा होता. त्यासाठी मी तुझा जीव घेईल इतका नीच नाही ग मी तुझ्यासारखा. माझ्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचशील वाटलं नव्हतं मला. ते करायला तू भाग पाडलास मला. मला खात्री होती मी जर तुझा जीव घेतला नसता ना तर तू माझा जीव घेतला असता. अरे ज्याने सत्तेसाठी बरेच पक्ष बदलले, आपल्या जवळच्या माणसांना धोका दिला, तो आपल्या बायकोचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही हे माहिती होतं मला. रंग बदलू सरडा आहेस तू, महानीच माणूस आहेस तू. तोंड बंद कर तुझा, बंद कर. जनार्दन त्या देवयानी गायकवाडच्या हाती लागला तर? नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. तो जर तिच्या हाती लागला तर मी कोणाच्याच हाती लागणार नाही. जाग्यावर जीव घेईल ती माझा. आणि जामकरच्या हाती लागलं तर तोही तेच करणार आहे. ती टिप्पल एवढी मूर्ख आहे, तिच्यावर एवढी जबाबदारी सोपायला नव्हती पाहिजे. काहीही झालं तरी तो जनार्दन सापडलाच पाहिजे. हा कसला आवाज आहे? तो जनार्दन खरंच कोणाच्या हाती लागला की काय? त्याचा जागेवरच मोडता पाडला पाहिजे. तुला काय वाटलं तू सहज माझा मुर्दा पाडशील, मला फसवशील? विसर, मी तुझ्या हातातली कठपुतली होते. तू मला हवं तसं नाचवत होतास, पण आता ते दिवस गेले. आता सत्ता माझ्या हातात आहे. इथे मला हवं ते होतं. माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुला मला मारायचं नव्हतं ना, मग हे काय? तू मला मारायची भाषा करत होता हे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. पैशासाठी, सत्तेसाठी मला मारणार होतास तू. म्हणूनच मी तुझा काटा काढायचं ठरवलं. पण त्या डॉक्टरने तुला जिवंत ठेवलं. मी तुला आणि त्या डॉक्टरला जिवंत सोडणार नाही. साहेब, पकडूया का त्यांना? काय घाई आहे वायकर? कुठलीही चौकशी न करता सगळं ऐकायला मिळतंय. थांबायचं. डिंपे, काय ग? काय झालं? हा? तुझ्या डोळ्यात पाणी? काय ग, रडतीस का काय? अगं नाही. नाही, ते बाहेरून आले ना त्यामुळे धूळ गेली होती म्हणून पाणी येत. डिंपे, माझ्यापासून लपू नकोस. मी आई आहे तुझी आणि मला कळणार नाही होय की डोळ्यातलं पाणी अश्रू आहे का धुळीचं आहे ती. काय झालं? डिंपे, काय ग? काय झालं बाया तुला? डॉक्टर ओरडलं का? लय ओरडलं का? काय झालं ग? काय नाही, आजकाल कुठल्या गोष्टीवर सारखं ओरडतात, त्यामुळे मला काय करावं ना काहीच कळना झालंय. त्यात माझी तब्येत बरी नाही आणि त्यात असं. डिंपे, तुझ्या तब्येतीला काय झालं ग? काय होतंय तुला? आणि ती कोरड्या उलट्या का व्हायला लागल्या त्या? अगं अक्का सांगत होत्या तुझ्यात पोटोशी असण्याची लक्षणं दिसतात त्या. नाही मम्मी, आता काय पण सांगते. अगं डॉक्टर कसं पण बोलतात, कसं पण वागतात माझ्याशी ना, त्या टेन्शननं मला जेवणच जाईना, त्यामुळे झोप नाही. आणि काही न खाल्ल्यामुळं पित्ताचा त्रास झाला आणि त्यामुळे उलट्या होते. बाकी असलं काय अफवा बिफवा त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तर तुम्ही का मला त्रास देताय ना ते पण कळणं झालंय. का त्रास देताय मला सांगा.
जाऊ दे. हिला काय झालं आता? पिंकी काय करतेस ग? झालं आता परत हिशोब करायला लागल. अगं हिशोब तर होतच राहतोय. असं नाहीतरी कुठं 1,00,000-1.5 लाखाचा हिशोब करते पार्लरचा. तुमच्यासारखा फुकट्या आल्यावर कसा व्हायचा बिझनेस? काय काय बोललीस ग? कुठं काय झुंकू चुकू. बर ते समज राहू दे. चल ना वाईस मला मसाज कर. मला नाही जमणार. किती वाजले बघा. मला घरी लवकर जायचंय. घरातली सगळे काम मला एकटीलाच करायला लागतंय. चला मी जाते. पावसाचं वातावरण झालं. काय 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 हे बघ पिंकी मसाज राहू दे. निदान आपण गप्पा तर मारू ना थोड्या. गप्पा? कसल्या गप्पा? बया आता हिला डायरेक्ट विचारू तरी कसं मी? डिंपी पोटूशी हाय हे माहित आहे का तुला म्हणून? हिला संशय बिंशय आलाय का काय बघाव. तुम्ही बस एकट्याच गप्पा मारत. पाऊस जर आला तर माही तारंबळ व्हायची. मला जाऊ द्या. मी अगं अगं ऐक अगं बस पिंके मी काय म्हणते अशी हे बघ इष्टी गेली तर जाऊ दे. आजच्या दिवस तू शितर राहा. बघू तुला कोण काय म्हणतंय ते. तसं बी आमची डिंपी कुठे इकडे फिरकते येतावा. नाही तर काय आजकाल त्यांच्या पार्लरकडे लक्षच नसतं. काय गो पिंके तुला डिंपीच्यात काय बदल जाणवतो का ग? नाही म्हणजे काहीतरी वेगळे पण. त्या ना त्यांच्यातच असतात. नाही नाही अजून 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 काहीतरी वेगळं. सारख्या चिडचिड करायला लागल्या. नुसत्या थोड्या थोड्या गोष्टीवरून वरडत असतात. तिच्याकडं काहीतरी गोड बातमी बितमी असेल असं नाही तुला वाटत का गो? म्हणजे त्यांना पिक्चर मिळालं का काय? अगं तशी नाही लग्नानंतरची गोड बातमी. तुला माहितीये का डिंपी आपली पोटूशी हाय. ओरडू नको ना बया. कसली भारी बातमी आहे. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून. आता मी बोलले की तुला वाटायला लागलं ना. इतक्या वेळ मी विचारते तेव्हा सांगायला काय झालं होतं ग तुला? बरोबर कितवा महिना चालू आहे? अगं अजून तिने तिच्या तोंडाने नाही सांगितलं. मला फक्त तो संशय येतोय. तिने आपल्यापासून लपावलंय हे. डिंपल मॅडम अशा कशा लपवते? चुंकू चुकू. अगं तेच तर कळना झालंय ना. म्हणून मी तुझ्याकडे आले होते तुला विचारायला. तुला माहितीये का म्हणून. माझ्यासाठी एक काम करशील का तेवढं? तू ना डिंपी पोटूशी हाय का नाही याचा जरा तपास काढ आणि मला सांगशील ना? ओ ते तुमच्या घरातल्या मॅटर मध्ये मला नका वडू. तुमचं तुम्ही करा काय करायचंय ते. असं नको ग बोलू बाया. तुला माहितीये का पिंके अगं ह्या आमच्या वाड्यात ना किती वर्ष झाली लहान लेकरू खेळलं नाही का पडलं नाही. तुला माहितीये का मंगली आणि बाबू डोळ्यात त्याल घालून बसल्यात ग. कधी